नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी शिकलो की एपीचं टर्म कसं शोधायचं, त्याचबरोबर दिलेल्या टर्मची सम कशा पद्धतीने करायची. तर या सर्व गोष्टी आता आपण पाहिल्या आहेत. आता आपल्याला या एपीचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करता येतं ते पाहायचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ एपी. आता यासाठी काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, ते वर्ड प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम: A mixer manufacturing company manufactured 600 mixers in third year, and in seventh year they manufactured 700 mixers. If every year there is same growth in the production of mixers, then find first production in the first year, second production in 10th year, and third total production in first 7 years. आता या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की याचं असं दिलेलं आहे की एक मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जिने तिसऱ्या वर्षाला 600 मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत. त्याचबरोबर 7व्या वर्षी तिने 700 मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत. आणि त्यांची जी ग्रोथ आहे मॅन्युफॅक्चरिंगची ती प्रत्येक वर्षी सेम आहे. तर त्याच्यावरून आपल्याला प्रोडक्शन इन द फर्स्ट इयर म्हणजे एची व्हॅल्यू काढायची आहे, प्रोडक्शन इन 10 इयर म्हणजे T10ची व्हॅल्यू काढायची आहे, अँड टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर्स म्हणजे S7 काढायचं आहे, 7 वर्षामधलं टोटल प्रोडक्शन. आता इथे आपल्याला जे दिलेलं आहे ते थर्ड टर्म आणि 7 टर्म दिलेलं आहे. म्हणजे तिसऱ्या वर्षी 600 आणि 7व्या वर्षी 700 म्हणून T3 या ठिकाणी आहे 600 आणि T7 आहे 700. वी नो दॅट Tnचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. T3ची व्हॅल्यू जर आपण भरायला घेतली, कारण आपल्याला T3 माहिती आहे, या इथे बघा T3 माहिती आहे. T3 इज इक्वल टू A प्लस 3 मायनस 1 इंटू डी. म्हणजे इथे होईल A 3 मायनस 1 केला तर 2D होतो. A प्लस 2D इज इक्वल टू T3ची जी व्हॅल्यू आहे ती 600 आहे. ती 600 या ठिकाणी पुट केली तर आपल्याला इक्वेशन मिळाली A प्लस 2D इज इक्वल टू 600. ही फर्स्ट इक्वेशन मिळाली. आता 7 टर्म आपल्याला माहिती आहे, ते आहे 700. तर पुन्हा Tnच्या फॉर्म्युल्यामध्ये तीच व्हॅल्यू आपण भरू. A प्लस 7 मायनस 1 इंटू डी. 7 मायनस 1 केला तर 6D होतो, A प्लस 6D. आणि T7ची व्हॅल्यू आहे 700. म्हणजे आपल्याला नवीन जे इक्वेशन मिळेल ते मिळणार आहे A प्लस 6D इज इक्वल टू 700. मग आपल्याला इथे दोन इक्वेशन मिळालेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे A प्लस 2D इज इक्वल टू 600 आणि A प्लस 6D इज इक्वल टू 700. आता या दोघं इक्वेशन आपण कुठल्याही एका मेथडने सॉल्व करायचे आहेत. आता इथे सबस्टिट्यूटिंग मेथड वापरलेली आहे. A प्लस 2D इज इक्वल टू 600. सबस्टिट्यूटिंग A इज इक्वल टू 600 मायनस 2D इन इक्वेशन सेकंडमध्ये फर्स्ट पुट केलेली आहे. ती पुट केल्यामुळे याची व्हॅल्यू आली 600 मायनस 2D प्लस 6D इज इक्वल टू 700. म्हणजे 4D इज इक्वल टू 100 आणि D इज इक्वल टू 25. आता आपल्याला ती मेथड जर वापरायची नसेल तर आपण जी जनरल मेथड आहे ती पण वापरू शकतो. A प्लस 6D इज इक्वल टू 700. इथे जर मायनस आपण केलं तर मायनस करताना A कॅन्सल होईल. हा होईल निगेटिव्ह 4D, कारण याचे साईन चेंज होतील. निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. इथे येईल निगेटिव्ह 100. 600 मायनस 700 केलं तर निगेटिव्ह 100. आणि मग निगेटिव्ह 4ने डिवाइड केलं तर D इज इक्वल टू निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. म्हणजे 4ने डिवाइड केल्यावर 100ला डिवाइड केल्यावर त्याचा आन्सर येईल 25. अशा प्रकारे आपल्याला D मिळेल. आता D मिळाल्यानंतर तो D पुन्हा Tnच्या फॉर्म्युल्यामध्ये भरला तर D हा Tnच्या फॉर्म्युला भरले. A प्लस 2D इज इक्वल टू 600 आहे, त्याच्यात D भरला. Dची व्हॅल्यू 25 टू जार 50. तर 50 RHSला येताना मायनस होईल. 600 मायनस 50 केला तर 550. मग प्रोडक्शन इन फर्स्ट इयर जे असेल ते
550 म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 550. आता याच्यानुसार आपल्याला 10th टर्मचं जे आहे तर 10 वर्षात किती मिक्सर तयार होतील हे विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला T10ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पुन्हा TNचा फॉर्म्युला वापरला आणि T10ची व्हॅल्यू इथे काढलेली आहे 775. पुन्हा आपल्याला फॉर फाइंडिंग टोटल प्रोडक्शन इन 7th इयर 7 वर्षाचं टोटल प्रोडक्शन काढायचं आहे. तर आपल्याला SNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. SN = N/2 ब्रॅकेट 2A + N-1 × D. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू भरत असताना 7 वर्षाचं विचारलं आहे म्हणजे Nची व्हॅल्यू ही 7 घ्यायची आणि A आणि Dच्या व्हॅल्यू ज्या आपण काढल्या तर Aची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 550 आणि Dची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 25. तर या व्हॅल्यू घेऊन आपण ह्या SNचा फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे आणि Nची व्हॅल्यू 7 घ्यायची. तर या तिघं व्हॅल्यू इथे भरल्या तर आपल्याला जे ॲन्सर मिळालेलं आहे ते मिळालं आहे 4375 मिक्सर्स. तर अशा प्रकारे हे टोटल 7 वर्षात एवढे मिक्सर तयार होतील. त्याचबरोबर जर आपल्याला 10 वर्षात किती मिक्सर तयार झाले हे जर पाहायचं असेल तर A आणि Dच्या व्हॅल्यू तर कॉमन असतात, फक्त Nची व्हॅल्यू बदलेल. N या ठिकाणी 10 घ्यायचा. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. Ajay Sharma repay the borrow amount ₹3,25,000 by paying ₹30,500 in the first month and then decrease the payment by ₹1,500 every month. How long will it take to clear his amount? म्हणजे त्याने जे 3,25,000 घेतलेले उसनवारी ते त्याला द्यायचे प्रत्येक महिन्याला, पण देत असताना फर्स्ट मंथला त्याने 30,500 दिलेले आहेत आणि मग प्रत्येक महिन्याचं पेमेंट हे 1,500 रुपयांना तो डिक्रीज करत जाणार आहे, म्हणजे मायनस करत जाणार आहे. तर Aची व्हॅल्यू येईल इथे 30,500 आणि डिफरन्स जो येईल तो मायनस होतो आहे त्यामुळे मग -1,500 आणि टोटल अमाऊंट जी त्याला द्यायची आहे ती म्हणजे 3,25,000. तर ती SN घ्यायची कारण ती टोटल अमाऊंट आहे म्हणून SN. आणि SNच्या फॉर्म्युल्यामध्ये मग या तिघं व्हॅल्यू पुट करायच्या A, D आणि SN. तर SNचा फॉर्म्युला इथे लिहिला आहे. SNची व्हॅल्यू भरली. N आपल्याला माहीत नाही. 2 × Aची व्हॅल्यू भरली. तर या सर्व व्हॅल्यू भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 3n² - 125n + 1,300 हे आपल्याला मिळणार आहे. आता हे आपण जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो तर त्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. 1,300 × 3 करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3 आणि 1,300चं तर 3,900 येतं. मग 3,900 ज्यांचं मल्टिप्लिकेशन येईल आणि ज्यांची ॲडिशन 125 येईल अशी पेअर शोधायची आहे. तर ती पेअर आहे 60 आणि 65. त्या दोघांना साईन निगेटिव्हचं येईल कारण प्लस केलं की पुढचं साईन दोघांना द्यायचं म्हणून दोघांना निगेटिव्ह साईन येईल. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण ते शिकलो आहे. पुन्हा त्यांच्या पेअर करायचे, त्यांच्यातनं कॉमन काढायचं. इथे कॉमन निघेल 3n, शिल्लक राहील n-20. इथे 65 कॉमन निघेल n-20. n-20 जो आहे तो कॉमन असल्यामुळे आपण तो एकदा लिहू आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3n - 65 हा येईल. म्हणून n-20 = 0 आणि 3n - 65 = 0. तर nची व्हॅल्यू मिळेल येते 20 आणि ते nची व्हॅल्यू मिळेल 65/3 जर केलं तर 3ने 65ला डिवाईड होत नाही. ते फ्रॅक्शनमध्ये त्याचा ॲन्सर येणार आहे आणि n हा त्या टर्मचा नंबर असतो आणि नंबर हा कधी पण फ्रॅक्शन नसतो. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू घ्यायची आहे ती म्हणजे n = 20 घ्यायची आहे. तर आफ्टर 20 मंथ्स S20 = 3,25,000 म्हणजे 20 महिन्यामध्ये तो पूर्ण अमाऊंट त्याची पेड करणार आहे.
त्यानंतर हे एक्झाम्पल बघूया. अनवर सेव्ह सम अमाऊंट एव्हरी मंथ. इन फर्स्ट 3 months ही सेव्ह 200, 250 and 300 respectively. In which month will he save ₹1000? बरं, आता त्याने दर महिन्याला तो सेविंग करतो आहे. सेविंग कशी करतो आहे तर 200, 250, 300 म्हणजे हे जे नंबर आहेत किंवा ही जी त्याची सेविंग आहे ही AP आहे. का तर सगळ्यांमध्ये 50चा डिफरन्स आहे. म्हणजे A मिळेल आपल्याला 200, D मिळेल 50. आता इथे फॉर्म्युला वापरला आपण TNचा फॉर्म्युला वापरल्यावर आपण A आणि Dची व्हॅल्यू या ठिकाणी भरली. म्हणजे आपल्याला N मिळेल 17. कारण लास्ट टर्म आपल्याला माहिती आहे. लास्ट टर्म म्हणजे TN. तर त्याने ₹1000 हे केलेले आहेत सेविंग. तर ₹1000 हे कोणत्या मंथला सेविंग केलेले आहेत ते काढायचं. म्हणून TN हा 1000 घ्यायचा. इथे 1000 भरला आहे 3N. आणि A आणि Dच्या व्हॅल्यू या इथे जे आपण घेतल्या त्याच घ्यायच्या आहेत. तर Nची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 17. नंतर लेट फाइंड दॅट इन 7 months हाऊ मच टोटल अमाऊंट इज सेव्ह. मग 17 मंथमध्ये टोटल किती अमाऊंट त्याची जमा होते हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला पुन्हा टोटल जिथे काढायची असते तिथे SNचा फॉर्म्युला. SNच्या फॉर्म्युल्यामध्ये A, D आणि Nची व्हॅल्यू भरली. N इथे 17 घ्यायचा. A आणि D जो आपला आहे 200 आणि D 50 ते घ्यायचे. आणि SNचा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 10,200. म्हणजे 17 months टोटल सेविंग ₹10,200. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करायचे आहेत. पुढे अजून काही एक्झाम्पल दिलेले आहेत तर ते पण आपण बघा. आणि यानुसार प्रॅक्टिस सेट 3.4 ही आपण सॉल्व करायची आहे. आणि त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट 3मध्येही काही प्रश्न आहेत ते पण आपण सॉल्व करायचे आहेत. काही जे किचकट प्रश्न असतील की जे तुम्हाला येणार नाही ते आपण प्रत्यक्ष ज्यावेळी शाळा सुरू होईल त्यावेळी बघूया. धन्यवाद.